मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं, घटनेची चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा सुद्धा मोनोरेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क। 1.5 तास मोनोरेलमध्ये अडकलेले TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर शिंदे सुखरूप बाहेर। वेळोवेळी सागर शिंदेंकडून मोनोतील प्रत्येक घटनाक्रमाची अपडेट। कर्मचाऱ्यांनी सांगून सुद्धा मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले। 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्यानं इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला। मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा अक्षरशः कहर। वसईच्या मधुबन परिसराला नदीचं स्वरूप। 4 चाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली। रस्त्यांवर कमरे एवढं पाणी साचलं। लोकल ठप्प झाल्यानंतर मुंबईमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल। भांडुपला जावयाच्या 13व्यासाठी गेलेल्या आजोबांची रुळावरूनच पायपीट। प्रशासनानं गाड्यांचं व्यवस्थित नियोजन करावं, आजोबांची प्रतिक्रिया। राज्यात 12 ते 14 लाख एकरावरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीनं शेतीचे नुकसानीचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही।